अजित पवारांचे सुपुत्र जय पवार कर्जत दौऱ्यावर आहे। या दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्यात। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत दौऱ्याला महत्त्व देण्यात आलंय। आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात जय पवार यांचा दौरा आहे। अचानक आलेल्या दौऱ्याने राजकीय चर्चांना उधाण आले। अजित पवार कर्जत जामखेडमधून लढणार का, या चर्चांना आता पुन्हा एकदा उधाण आलं। सगळ्याच मित्र पक्षांचे पदाधिकारी सहकारी येत आहेत आणि मी आज सहज भेट द्यायला आलो, सगळ्यांना भेटायला आलो आणि दर्शन घ्यायला आलो। राजकीय काही नाही, नाही राजकीय काही नाही, सहज सगळ्यांना भेटायचं होतं। असे दौरे वारंवार होत होते। मी आता जर लोकांनी बोलवलं तर येऊन त्यांना नक्कीच भेटेल। जय पवार हे बारामतीमध्ये फिरण्याऐवजी आता कर्जत जामखेडमध्ये फिरायला लागले। आता काय हे चाललंय, कन्फ्युजन त्यांच्या लेवलला काय आहे हे आपल्याला बघावं लागेल। डिझाईन बॉक्स नावाची जी एजन्सी ज्याला 200 कोटी रुपये दिलेले आहेत, ती जरा गणलेलं दिसतंय बॉक्स। आणि मग दादांचे वक्तव्य सुद्धा चुकायला लागलेत आणि निर्णयाच्या बाबतीत सुद्धा काहीतरी चुकायला लागलेले आहेत। त्यामुळे याच्याबद्दल आपण काय बोलणार? ठीक आहे, एखादी एजन्सी सांगेल तसं आपण ऐकायला लागलो तर मग गेल्या अनेक वर्षांमध्ये राजकारणामध्ये आपण काय केलं असाही प्रश्न सामान्य लोक आता विचारायला लागलेले आहेत। जय पवारांनी बैठकांचं सत्र सुरू केलेलं आहे। आपल्याला काय वाईट वाटतं? जर एखाद्या मुलाला त्याचं तो स्वतंत्र विचाराचा आहे, त्यांनी बैठका सुरू केल्या तर मी विरोध करायचं कारण काय? जय पवार विधानसभा निवडणुकीत उतरतील? मी काही ज्योतिषी नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।